Hi, my dear friends. Welcome back to my channel Learn English with Sachin, where we are learning English. So, today I wrote one paragraph in my notebook. Whatever I did in my whole day, I wrote it in my notebook. तर मित्रांनो, मी एक पॅराग्राफ लिहून घेतला आहे. म्हणजे मी जे जे काही माझ्या पूर्ण दिवसामध्ये केलं आहे ते मी एका वहीमध्ये लिहून घेतले आहे आणि ते मी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आय एम लर्न इंग्लिश. तर मी इंग्रजी शिकत आहे. जर काही त्याच्यामध्ये मिस्टेक झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, विदाउट वेस्ट टाईम स्टार्ट. आपण पहिल्यांदा एक एक वर्ड ट्रान्सलेशन करू. मी तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवतो पॅराग्राफ, नंतर आपण एक एक वर्ड ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सकाळी मी लवकर उठलो आणि माझे काम पूर्ण केले. माझे काम सकाळी 6 वाजता सुरू होते आणि ते 10 वाजता संपते. त्यानंतर मी कामावरून घरी येतो. आज मी माझे वडील आणि आई शेतात गेलो होतो. तिथे आम्ही बाजरीच्या 9 ओळी खुरपल्या. मला थोडासा कंटाळा आल्यामुळे मी आईला म्हणालो की चला आता घरी. मग आम्ही घरी आलो. छोटासा पॅराग्राफ आहे मित्रांनो. तर आपण हा पॅराग्राफ ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, ट्रान्सलेशन ही मेथड चांगली आहे, पण ते 70%च अवेलेबल आहे इंग्लिश बोलण्यासाठी. तर 30% ती आपोआप आपण शिकतो. तर चला मित्रांनो, आज सकाळी मी लवकर उठलो. टुडे आय वोक अप अर्ली आणि माझे काम पूर्ण केले. आय फिनिश्ड माय वर्क. माझे काम सकाळी 6 वाजता सुरू होते आणि ते 10 वाजता संपते. माय वर्क स्टार्ट ॲट 6 o'clock अँड फिनिश इट ॲट 10 o'clock इन द मॉर्निंग. त्यानंतर मी कामावरून घरी येतो. देन आय कम बॅक फ्रॉम वर्क टू माय होम. आय कम बॅक होम फ्रॉम वर्क. ओके. आज मी माझे वडील आणि माझे आई वडील शेतात गेलो होतो. टुडे वी वेंट टू फार्म. टुडे वी वेंट टू फार्म विथ माय पेरेंट्स. आपण असंही म्हणू शकतो. तिथे आम्ही बाजरीच्या 9 ओळी खुरपल्या. देअर वी रिमूव्ड वीड्स 9 rows ऑफ बाजरी क्रॉप. मला थोडासा कंटाळा आल्यामुळे मी आईला म्हणालो की चला आता घरी. मग आम्ही घरी आलो. मला थोडासा कंटाळा आल्यामुळे मला थोडासा कंटाळा आला. आय वॉज टायर्ड सो आय सेड टू माय मॉम लेट्स गो होम. देन वी कम बॅक टू होम. तर अशा प्रकारे मित्रांनो मी मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर तुम्हाला ते कसं वाटलं? तुम्ही अशा प्रकारे इंग्रजी शिकू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन दाबा. चला तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सो सी यू माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.